दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झालाय। टेक ऑफ केल्यावर अवघ्या काही क्षणात ते खाली कोसळलंय आणि होत्याचं नव्हतं झालंय। यावेळी विमानात 10 केबिन क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते। अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला आहे। उर्वरित सर्वांचा मृत्यू झालाय। तसेच विमान मेघानी परिसरात ज्या वसतिगृहाच्या इमारतीला धडकलं तेथील काही शिकाऊ डॉक्टरांचाही अपघातात जीव गेलाय। याच अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू मेंबर असलेल्या बदलापूरच्या दीपक पाठकनेही जीव गमावलाय। विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी सकाळीच तो आपल्या आईशी फोनवरून बोलला होता। गुड मॉर्निंग आई म्हणत त्याने तिच्याशी गप्पाही मारल्या। मात्र आपण आपल्या मुलाचा आवाज शेवटचा ऐकत आहोत याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती। विमान अपघातात दीपकचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या गावी शोककळा पसरली आहे। अपघाताची बातमी ऐकून त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली आहे। विमान दुर्घटनेची बातमी समजल्यानंतर दीपकच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला। त्याचा फोन तर वाजत होता पण कोणीही फोन उचलत नाही। जोपर्यंत तो फोन वाजत राहील तोपर्यंत आम्ही या वाईट बातमीवर विश्वास ठेवणार नाही असेही ते म्हणाले आहेत। दीपक पाठक हा बदलापूरचा रहिवासी होता। गेल्या 11 वर्षांपासून तो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता। पाठक कुटुंबात 5 भावंडे असून दीपकचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। गेल्या 4 वर्षांपासून तो घाटकोपर इथे पत्नीसोबत राहत होता। त्याच्या अकाली निधनाने कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसलाय। त्याचे वडील नुकतेच न्यूमोनियावर उपचार घेऊन हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत। त्याच्या बहिणींना एअर इंडियाने अहमदाबादला DNA तपासणीसाठी पाठवले असून अधिकृत ओळख पटविण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, बदलापूर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।